हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने योहान लिखित शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये असं म्हटलं की आणि तुम्ही सत्य जाणाल आणि सत्य तुम्हाला मोकळं करेल. आणि म्हणून सत्य काय आहे हे आम्हाला समजून घेणं फार जरुरी आहे. हालेलुया. प्रियांनो, आज या जगामध्ये अनेक लोक आहेत की जे दुःखनाईत आहेत, पीडित आहेत, आजारी आहेत आणि या सर्व परिस्थितीचा ते आपल्या जीवनामध्ये सामना करत आहेत. आणि म्हणून अशा लोकांना हे सत्य जाणून घेणं फार जरुरी आहे. हालेलुया. तर सत्य काय आहे हे आम्ही समजून घेऊया. प्रियानो, पहा, जर आम्ही दुःखनाईत आहोत, पीडित आहोत, दुःखनाईत आहोत, आजारी आहोत, तर आजचं वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकूया. आम्ही पाहूया मत्ती लिखित शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 16 आणि 17 वचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तास त्याच्याकडे आणले आणि त्याने ते आत्मे शब्दाने घालवले व सर्व दुःखनाईतास बरे केले. यशया भविष्यवाद्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. त्याने म्हटले होते की त्याने स्वतः आमचे विकार घेतले व आमचे रोग वाहिले. हालेलुया. प्रियानो, पहा, या वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की त्याने स्वतः आमचे विकार घेतले व आमचे रोग वाहिले. प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. हालेलुया. सत्य हेच आहे की प्रभू येशू ख्रिस्तानेच आमचे विकार घेतले व आमचे रोग वाहिले. हालेलुया. सत्य तुम्ही जाणाल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. सत्य तुम्हाला मोकळं करेल. सत्य काय आहे? या वचनात हे सत्य लिहिलं गेलेलं आहे. आणि ते सत्य काय आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे विकार घेतले व आमचे रोग वाहिले. हालेलुया. हालेलुया. आम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर यशया याचं पुस्तक 53वा अध्याय आणि 4 आणि 5 या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते आम्ही पाहूया. खचितच त्याने आमची दुखणी आपणावर घेतली आहे आणि आमची दुःखे उचलून घेतली आहे आणि आम्ही त्याला मारलेला, देवाने हाणलेला आणि पिढलेला असे मानले. परंतु तो आमच्या अपराधामुळे घायाळ झालेला होता, तो आमच्या अन्यायामुळे चेचलेला होता. आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती आणि त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य मिळालेलं आहे. हालेलुया. येशूने म्हटलं, सत्य तुम्ही जाणाल. सत्य काय आहे प्रियानो? सत्य हेच आहे की प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? आमची दुःखणी आपल्यावर घेतली आहे. आमची दुःखे उचलून घेतलेली आहेत. हालेलुया. सत्य काय आहे की
तो आमच्या अपराधामुळे घायाळ झालेला होता. सत्य काय आहे, तो आमच्या अन्यायामुळे चेचलेला होता. हालेलुया. सत्य काय आहे, आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती. सत्य काय आहे, त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य मिळालेले आहे. हालेलुया. हेच सत्य आहे प्रियांनो, की आमचे रोग आणि विकार त्याने वधस्तंभावर वाहून नेले आणि त्याने आमची दुखणी त्याने आपल्या स्वतःवरती घेतली. त्याला मारलेल्या फटक्याच्या वळांनी आम्हाला आरोग्य मिळालं. हेच प्रियांनो सत्य आहे. आणि जो कोणी हे सत्य अंतःकरणापासून विश्वासाने स्वीकारतो, तो स्वतंत्र होतो, तो मोकळा होतो. त्याच्या आजारातून, त्याच्या पिढेतून, त्याच्या रोगातून, त्याच्या दुखण्यातून प्रियांनो तो स्वतंत्र होतो, तो मोकळा होतो. म्हणून प्रियांनो, सत्याला स्वीकारणं फार जरुरी आहे. जो एक मनुष्य सत्य स्वीकारतो तो मोकळा होतो. आणि म्हणून येशूने म्हटलं, सत्य तुम्ही जाणाल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. हालेलुया.